आरोग्य खात्यामध्ये 10,000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता आणि या आरोपांमुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली आणि त्यामध्येच आता HLL लाईफ केअर या कंपनीला टेंडर न काढताच हजारो कोटींचं कंत्राट दिल्याचं समोर आलंय। सरकार नामाच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या HLL लाईफ केअर कंपनी विरोधात बोगस बिलं काढल्याच्या तक्रारी सुद्धा आहेत आणि तरी सुद्धा या कंपनीला टेंडर न काढताच 2,000 कोटी रुपयांचं काम देण्यात आलेलं आहे। कंपनीच्या तक्रारींकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करत पुन्हा हे काम दिल्याची चर्चा आहे। तानाजी सावंत यांनी बनवाबनवी करत हे काम दिल्याचं बोललं जाते। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत सरकार नामाचे संपादक ज्ञानेश सावंत। ज्ञानेश सर, आपण पाहतोय की तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री आहेत त्यांच्यावरच ठपका ठेवण्यात आलेला आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे? तानाजी सावंतांवरच केवळ ठपका असेल असं नाही। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तितकेच जबाबदार असतील। मुळात महाराष्ट्रामध्ये डायलिसिससाठीची आवश्यकता असलेले पेशंट किती आहेत, त्यांच्यासाठी कुठे यंत्रणा उभी करायला हवी, या सगळ्या गोष्टींचा कुठेही अभ्यास न करता, विचार न करता ज्या कंपनीकडनं अर्थात HLL कडून जो प्रस्ताव आला तो आहे तसं 24 तासाच्या आत त्याच्यावर कार्यवाही झाली आणि त्यांना 2,000 कोटीचं काम दिलं। मुळात काम देण्याला विरोध नाही, मात्र या प्रकरणामध्ये ते काम करतील की नाही, मुळात डायलिसिससाठी पेशंट तिथे जातील की नाही याचाही कुठचा विचार झालेला नाही। सरसकट त्यांना एक हमी देण्यात आली, वर्षाकाठी आम्ही तुम्हाला 200 कोटी रुपये देऊ आणि या पद्धतीने 10 वर्षाचा करार करण्यात आलेला आहे। अगदी सर, आपण पाहतो की ॲम्ब्युलन्स घोटाळा सुद्धा त्याचा सुद्धा आरोप झाला होता आणि त्यामुळे सरकारची नाचक्की झाली होती आणि पुन्हा एकदा आता HLL लाईफ केअर या कंपनीला टेंडर न काढताच हजारो कोटींचं कंत्राट दिलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे ही तक्रार गेली होती, मात्र तरी सुद्धा त्यांनी याच्याकडे काळाडोळा का केला असावा? एकूणच या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासोबत मोठे अधिकारी, वरिष्ठ सनदी अधिकारी यामध्ये आहेत आणि या कंपन्यांमध्ये अनेक अधिकाऱ्यांचा त्याला काय म्हणू आपण त्याला हस्तक्षेप आहे, त्याचे पार्टनर भागीदार आहेत त्या अनेक कंपन्यांमध्ये आणि या सगळ्यांची एक साखळी उभी राहते। त्यामुळे कोणाकडे तक्रार गेली, मुख्यमंत्र्यांकडे गेली, उपमुख्यमंत्र्यांकडे गेली, तानाजी सावंतांची तक्रार गेली का अधिकाऱ्यांची तक्रार, याचा कुठचाही परिणाम होत नाही। एका साखळीतून ही सगळी टेंडर प्रोसेस आता केली जाते आणि संबंधित ठेकेदाराला टेंडर काढायच्या आधी ठेकेदार ठरवला जातो। या प्रकरणात HLLच्या बाबतीमध्ये असंच झालेलं आहे। ज्या HLLच्या आधी अनेक कामांमध्ये तक्रारी आहेत त्यांच्याकडेच पुन्हा नव्याने काम देणं हे हा सर्रास खोटेपणा आहे आणि अशा पद्धतीने एखाद्या कंपनीला काम देताना सरसकट काम होईल की नाही हे महत्वाचं असतानाही त्याचा विचार न करता त्यांना 200 कोटी रुपये वर्षाला देणं ही फसवणूक आहे। यामध्ये अनेक अधिकारी आहेत, अनेक नेते मंडळी याच्यामध्ये, त्यामुळे कुठच्याही तक्रारीचा उपयोग होत नाही। परंतु हा विषय उघडकीस यावा, यावरती प्रकाश टाकला जावा म्हणूनच्या उद्देशाने सरकारनामा आणि टेंडरनामाच्या माध्यमातून आज आपण सकाळपासून हा विषय लावून धरलेला आहे। या संदर्भात आपण आज सरकारला जाब विचारतो आहोत। साम टीव्हीच्या माध्यमातूनही आपण आज प्रत्येक प्रमुख नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना यावरती प्रश्न उपस्थित करीत आहोत। अगदी धन्यवाद ज्ञानेश सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी आहे का खुलाशाची। आरोग्य खात्यामध्ये 10,000 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता आणि या आरोपामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती आणि त्यामध्येच आता HLL लाईफ केअर या कंपनीला टेंडर न काढताच हजारो कोटींचं कंत्राट दिल्याचं समोर आलंय। सरकार नामाच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।